Hi dear students, welcome back to Abhijit Sana Maths. In this video we are discussing प्रकरण सांख्यिकी मूलभूत संकल्पना chapter 6 statistics basic concept. The method which gives approximate mean are as follows. अंदाजे मध्य काढण्याची रीत खालील प्रमाणे आहे. पहिली पद्धत आहे सरळ पद्धती, that is called as direct method. त्यानंतर दुसरी पद्धती आहे गृहीत मध्य पद्धती, that is assumed mean method. त्यानंतर तिसरी पद्धती आहे मध्य प्रमाण विचलन पद्धती, that is called as step deviation method. तर सर्वप्रथम आपण सरळ पद्धतीचा फॉर्म्युला अभ्यास करून घेऊया. सूत्र, सरळ पद्धतीचं सूत्र आहे मध्य बरोबर x बरोबर एकूण xi छेद n किंवा मध्य x बार बरोबर एकूण xi छेद एकूण fi. इथे n आणि एकूण fi ची किंमत ही दोन्ही सारखी आहे. नाउ हियर the mean is equals to x bar equals to total summation of xi fi divided by n, or it can be calculated by mean equals to x bar equals to total summation of xi fi divided by total summation of fi. Here the value of that n and total summation of fi is same. त्यानंतरची पद्धती आहे गृहीत मध्य पद्धती, that is called as assumed mean method. That is d bar can be calculated at total summation of fi di divided by total summation of fi. d bar म्हणजे एकूण fi di ची बेरीज छेद एकूण fi. मध्य बरोबर x बार बरोबर a अधिक d बार असं आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल, जिथे a म्हणजे गृहीत मध्य आपण इथे ठरवायचं आहे आणि इथे डी बार म्हणजे ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू इथे जर आपण ठेवली तर आपल्याला इथे मध्याची किंमत भेटेल. वी कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ मीन बाय ऍडिंग द assumed mean प्लस डी बार, देन वी कॅन इझिली गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स बार, दॅट इज नथिंग बट द मीन. त्यानंतरची तिसरी पद्धत आहे मध्य प्रमाण विचलन पद्धती, दॅट इज कॉल्ड ॲज स्टेप डेव्हिएशन मेथड. यू बार ची किंमत आपल्याला एकूण FI कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे त्याला पुट करून त्यानंतर एकूण FI ची किंमत आपण जर ठेवली तर आपल्याला यू बार ची किंमत आपल्याला इथे मिळते. मध्य बरोबर एक्स बार बरोबर ए अधिक यू बार जी असं फॉर्म्युला मध्याचा आहे, जिथे ए म्हणजे गृहीत मध्य आहे आणि जी म्हणजे वर्ग मध्यातील फरक आपल्याला इथे ठेवायचा आहे. We can find out the value of mean, that is x bar equals to a plus u bar g. By putting these values we can find out the value of mean by step deviation method, where a is nothing but the assumed mean and g is nothing but the difference in consecutive class mark. Then do like, share and subscribe Abhijit Sana Maths to get more mathematics videos.